असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. भगवान परमात्म्याची भाषा आहे कश्चित म्हणजे एखादा कोणीतरी, आणि तुकोबरायची भाषा आहे विरळा कोणीतरी. म्हणजे विरळा विपायला आणि कश्चित म्हणजे एखादाच मनुष्य असतो की तो साध्यापर्यंत जातो, सगळे साध्यापर्यंत जात नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराने जसं उदाहरण दिलं ना, तसं तुकोबाराने अगदी सोपं आपल्याला कळेल अशा भाषेमध्ये तुकोबाराने उदाहरण सांगितलं की सगळे साध्याच्या प्राप्तीकरता निघतात पण प्रत्येकाला साध्य मिळत नाही. तुकोबाराने फार गोड सांगितलं. बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसाला आंब्याच्या झाडाला मोहर येतो. मोहर तर आंब्याच्या झाडाला एवढा मोहर येतो की लोक म्हणतात काय आंब्याच्या झाडाला मोहर आला, काय आंब्याच्या झाडाला मोहर आला. पण जेवढा मोहर आंब्याच्या झाडाला आला तेवढा मोहर राहतो का? तेवढे आंबे येतात का? जेवढा मोहर आला तो मग महाराज सांगतात, आंब्याच्या झाडाला मोहर पाहिल्यानंतर लोक मग महाराजाला म्हणतात, महाराज यावर्षी आमच्याकडे आंबे खायला आहे बरं का, रस खायला आहे बरं का. आंब्याच्या झाडाला लय मोहर आला म्हणता असतो. मोहर जरा मोहर हो म्हणजे जरा थांब जरा, आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे पण एक ढग फिरलं की ढग फिरल्यानंतर हा येतो मोहर सगळा गळून जातो. म्हणजे जेवढा मोहर आलेला आहे तेवढे फळे येतात का? महाराज म्हणतात मोहरा ऐसे नाही फळे आले काही गळती. महाराज म्हणतात जेवढा झाडाला मोहर आलेला आहे तेवढे फळं येत नाही. बरं फळं आले तर फळं जेवढे फळं आले तेवढे फळं आपल्या वाट्याला येतात का? जेवढे फळं आले तेवढे आपल्या वाट्याला येत नाही. त्याच्यातले काही वाऱ्याने तुटून पडतात आणि काही शेजारच्या तापानात जातात, आहे का नाही? जास्त तर शेजारचे तोडून येतात. म्हणजे जेवढी फळं आलेली आहे त्या फळामध्ये सुद्धा सगळे फळं आपल्या वाट्याला येत नाही. त्याच्यामध्ये एखादं फळ काय होतं, शेवटाला जातं, शाखेला लागलं म्हणतात त्याला, आणि एखाद्या फळ काय होतं, फळतं. त्याचप्रमाणे त्याच्यातले काही आंबे जर आपण काढले तर तुकोबाराने आणखी पुढे उदाहरण दिलं तर मग त्याच्यातले काही काढून काय करतात, आडीमध्ये पिकायला घालतात. आणि आडीमध्ये पिकायला घातल्यानंतर त्याच्यातही सगळे पिकतात का? त्याच्यामध्ये आडीत बरेच जण नाचतात. म्हणजे अगोदर चांगले असतात आणि परमार्थात आल्यावर नाचतात. तसे काही काही आडीमध्ये घातलंय की आडीमध्ये काय होतात, नाचतात. तर त्या आडीमध्ये काही काही आंबे नाचतात, तिथंही काही काही पिकत नाही. महाराज म्हणतात एखादाच आंबा असतो तो शेवटपर्यंत काय होतो, पिकतो. जसं जेवढा मोहर आला तेवढे आंबे लागत नाही, जेवढे आंबे आले तेवढे पिकत नाही, एखादाच आंबा पिकतो. तसं महाराज म्हणतात जेवढे लोक साध्य करता निघाले त्या सगळ्यांनाच देव भेटत नाही, सगळ्यांनाच साध्य प्राप्त होत नाही, एखाद्याला साध्य प्राप्त होतं. मग महाराज म्हणतात एखाद्याला जर साध्य प्राप्त होतं तर त्याला तरी कसं प्राप्त झालं? महाराज म्हणतात त्याला सुद्धा स्वतःच्या बळाने ते प्राप्त होत नाही. कारण स्वतःच्या बळाने संसाराला तोडून जाणं, माया नदीला तोडून जाणं आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं एवढं सोपं नाही. महाराज म्हणतात स्वतःच्या सामर्थ्याने जे निघाले ते शेवटच्या थरापर्यंत जात नाही. ज्ञानोबराय सांगतात शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज म्हणतात की साध्याच्या प्राप्तीकरता एखादाच निघतो पण त्या एखाद्याला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती स्वतःच्या बळाने करता येत नाही. कारण महाराज म्हणतात हा मार्गच अवघडी. संसार नदी जर आपल्याला तरुण जायची असेल, संसाराच्या पलकड जर आपल्याला जायचं असेल तर स्वतःच्या बळाने जाता येत नाही. महाराज म्हणतात एकी मोक्षी लागावा याची आशा, केला कर्मबायाचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधाच्या. प्रत्येकाने या माया नदीतून तरुण जाण्याचा आपापल्या बुद्धीने प्रयत्न केला. महाराज म्हणतात कोणी कर्मबायाचा भरोसा केला, कोणी कर्माचं अनुष्ठान केलं आपण तरुण जाऊ म्हणून, पण ते विधी निषेधाच्या वळशामध्ये पडले, पलकडच्या तीराला गेले नाही. महाराज म्हणतात काही काहीने काय केले, यज्ञाची पेटी आपल्या पोटाला बांधली आणि यज्ञाची पेटी बांधून यज्ञाच्या माध्यमातून आपण भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ म्हणून यज्ञ साधना केली. पण महाराज म्हणतात ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकुने टेले, यज्ञ केले आणि ते स्वर्गाच्या कपारात जाऊन बसले, भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ शकले नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला पण महाराज म्हणतात स्वतःच्या अंगाने मात्र ही माया नदी तरुण जाता येत नाही. महाराज म्हणतात पहा
आपुली अंगी तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कवने अंगी ऐसे नाही बळ कवने अंगी आपुले अंगे तोडी माया जाळ ऐसे नाही बळ ऐसे नाही बळ आपुली अंगे तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कवने अंगे ऐसे नाही बळ कवने अंगे आपुली अंगे तोडी माया जाळ नाही बळ कवने अंगे ऐसे नाही बळ कवने अंगे महाराज सांगतात आपुल्या अंगी तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कवने अंगी. महाराज म्हणतात आपल्या बळाने आपण माया नदी तरून जाऊ असं बळ कोणाच्याही ठिकाणी नाही. स्वतःच्या सामर्थ्याने कोणीही भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, साध्य प्राप्त करून घेऊ शकत नाही. मग महाराज एखादा साध्याला प्राप्त होतो, मग तो एखादा जो साध्यापर्यंत जातो तो कसा जातो. महाराज म्हणतात तो जो साध्यापर्यंत जातो ना तो कोणाचं तरी अनुसरण करतो म्हणून साध्यापर्यंत जातो. तसं साध्यापर्यंत जाता येत नाही बघा, कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागतो. व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट करायची असेल ना आपल्याला तर चार चौघाचं मत घेतलं पाहिजे. उगाच आपल्या मताने करू नये. नाही तर ज्ञानोबा म्हणतात मनोमार्गे गेला तो येथेच मुकला, तेथे नाही येथेच मुकला. जो मनाच्या मार्गाने जातो तो येथेच मुकतो, मनाच्या मार्गाने जाऊ नये. आणि ते मला खूप कळतं नाही, चार चौघाचा सल्ला घेतला पाहिजे आणि चार चौघाचा सल्ला घेऊनच मग ते काम केलं पाहिजे. असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. एकच तपह, तप करायचा असेल तर एक जण पाहिजे. कुठं कुठं किती जण पाहिजे त्याचं वर्णन केलंय. एकच तपह द्विरभ्यासी, अभ्यास करायचा असेल तर 2 जण पाहिजे. त्रिभीर गीतम, गायन करायचं असेल तर 3 जण पाहिजे असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. चतुष्पथो, कुठं गावाला जायचं असेल तर 4 जण पाहिजे. आणि सप्त पंच कृषीभीर, जर आपल्याला शेती करायची असेल तर 7 जण पाहिजे किंवा 5 जण पाहिजे. आणि शेवटी सांगितलं संग्रामो बहुभीर गीतम, संग्राम करायचा असेल युद्ध करायचं असेल तर पुष्कळ पाहिजे. बहुभीर म्हणजे पुष्कळ जण पाहिजे युद्ध करण्याकरता असं सांगितलेलं. एकच तपम, तप करायचा असेल तर एकटा मनुष्य पाहिजे, तप करण्याकरता एकटाच पाहिजे. नाही तर महाराज आम्ही चाललो तपश्चर्या करायला, कुठं 10-15 जण घेऊन, 10-15 जण घेऊन गेले तर तपश्चर्या होत नाही, तप होत नाही. झालं तर डोक्याला ताप होतो. म्हणून तपश्चर्या करायची असेल तर एकटा माणूस पाहिजे तेव्हा तप होतं. द्विराभ्यासी, अभ्यास करायचा असेल तर 2 जण पाहिजे. कशा करता, कारण काही गोष्टी मला कळाल्यात तर काही गोष्टी दुसऱ्याला कळालेल्या असतात. जे आपल्याला कळालं नाही ते त्याला विचारायचं, आणि त्याला जे कळलं नाही ते आपण त्याला सांगायचं. याच्याकरता अभ्यासाकरता 2 पाहिजे. द्विराभ्यासी. त्रिभीर गीतम, गायन करायचं असेल तर 3 जण पाहिजे. 3 जण म्हणजे कोणते, एक वाजवणारा पाहिजे, एक पुढं म्हणणारा पाहिजे, एक मागं म्हणणारा जिरजी जिरजी, मागं म्हणणारा पण पाहिजे का नाही. नुसतं पुढं म्हणणारा असून चालत नाही, मागं म्हणणारा सुद्धा पाहिजे. म्हणजे 3 जण लागतात. गायन करायचं असेल तर 3 जण लागतात. त्रिभीर गीतम. चतुष्पथो, गावाला जायचं असेल तर 4 जण पाहिजे. 4 जणांनी सोबत घेऊन काय करावं, गावाला जावं. आणि शेती करायची असेल तर 7-5 जण पाहिजे. 5 किंवा 7 जण पाहिजे. का, कारण शेती करायला सगळे घरचेच पाहिजे तर शेती परवडते, नाहीतर मग नोकराच्या भरोश्यावर काही खरं नाही. म्हणून शेती करायची असेल तर सगळे आपल्या घरातले पाहिजे. भारत सरकारचा जो कायदा आहे ना, हम दो हमारे दो, खरं तर हा शेतकऱ्यासाठी नाही पाहिजे. कारण शेतकऱ्याला जर हम दो हमारे दो म्हटलं तर शेती कोणी करायची. मग त्याच्यासाठी शेतकऱ्यासाठी 7 किंवा 5 जण घरामध्ये पाहिजे जेणेकरून शेती करता येईल. तर महाराज म्हणतात असे 4-5 जण जसे पाहिजे ना, तसं परमार्थामध्ये निघत असताना, भगवंताच्या प्राप्तीकरता जात असताना 4 चौघाचा सल्ला घेतला पाहिजे. याला त्याला विचारलं पाहिजे, स्वतःच्या मनाने जाऊ नये. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे. पण ते महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याला आकळावं, प्राप्त करून घ्यावं, स्वतःच्या मनाने जाऊ नये. मग महाराज म्हणतात कोणाचं तरी अनुसरण करावं. मग कोणाचं करावं, महाराज म्हणतात कोणाचं तरी अनुसरण करावं म्हणजे कोणाचंही करू नये. नाही तर लोक अनुसरण करतात ना, पण कोणाचंही करू नये. महाराज म्हणतात की कोणाचं अनुसरण करू नये. वैकुंठवासी घोले बाबा सांगायचे पहा, जीवाने जीवाचं अनुसरण करू नये, जीवाने जडाचं अनुसरण करू नये. जीवाने एकतर देवाचं अनुसरण करावं किंवा देवमान्य संतांचं अनुसरण करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणाचंही अनुसरण करू नये, जीवाने जीवाचं अनुसरण करू नये. का करू नये, वैकुंठाशी घोले बाबा सांगायचे जीवाने जीवाचं अनुसरण करू नये, जीवाला शरण जाऊ नये. का, कारण हाही जीव आहे आणि तोही जीव आहे, हाही बांधलेला आहे आणि तोही बांधलेला आहे. एक बांधलेला दुसऱ्या बांधलेल्याला सोडू शकतो का,
सोडू शकत नाही. किंवा बाबा सांगत असतात एकादशीच्या घरी शिवरात्री पाहुणे म्हणून आली आणि एकादशीच्या घरी शिवरात्री पाहुणे म्हणून आली. त्या शिवरात्रीने सांगितलं आज मला खूप भूक लागलेली काहीतरी खायला घाल. तिनं सांगितली मी एकादशी आहे, मीच उपवासी आहे आणि मीच उपवासी असल्यामुळे मी तुला खाऊ घालू शकत नाही. जसं एकादशीच्या घरी शिवरात्री पाहुणी गेली तर ही उपवासी आणि तीही उपवासी, तसं जीव जीवाकडे गेला तर जीवाने जीवाचं अनुसरण करून जीवाला काही लाभ प्राप्त होत नाही. किंवा बाबा सांगतात उघड्यापाशी नागडं गेलं आणि साऱ्या रात हिवानं मेलं. हेही उघडण तेही नागडे, काय उपयोग आहे. महाराज म्हणतात राणी दुःखी या दुःखी भेटले. जर जीव जीवाला शरण गेला किंवा जीवाने जीवाचं अनुसरण केलं तर महाराज म्हणतात काही उपयोग नाही. जीवाने जीवाचं अनुसरण करू नये. मग जीवाने जडाचं अनुसरण करावं का. भोलेबाबा सांगायचे जीवाने जडाचंही अनुसरण करू नये. जड म्हणजे विषय आहेत आणि विषयाचं अनुसरण करू नये. नाही तर विषयाचं अनुसरण केलं तर परिणाम काय होतो. ज्ञानोबराने सांगितलं बापा विषयाची मधुरता झनी आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राणुहारे. ज्ञानोबरा सांगतात विषयाची मधुरता, विषय सुरुवातीला गोड गोड वाटतात परंतु परिणाम विचारता प्राणुहारे. पण त्या विषयांचा परिणाम विचारला तर आपल्या प्राणाचं हरण ते विषय करतात. म्हणजे प्राण हरण हेच त्याला काय आहे, फल आहे. म्हणून ज्ञानोबरा म्हणतात जड विषयाचे माणसाने अनुसरण करू नये, शरणागती करू नये. पतंगादिपी आलिंगन विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्निकोठे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लाकडं टाकल्यानंतर अग्नी शांत होतो का, शांत होत नाही, उलट आणखी भडकतो. तसं विषय सेवन करून कोणाची तृप्ती होत नाही, विषयाने उलट अतृप्तता वाढत जाते. आणि म्हणून महाराज म्हणतात विषयाचं सेवन करू नये. ज्ञानोबराने उदाहरण दिलं ज्यांनी ज्यांनी विषयाचं सेवन केलं त्यांचा नाश झाला, त्यांना प्राणांना चुकावं लागलं. पतंगादिपे आलिंगन ते तर त्यासी अचूक मरण तेवे विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबरा म्हणतात पतंग नावाचा किडा दिव्यावर झडप घालतो, विषयाकरता मरतो. पतंग नावाच्या किड्याला दिव्यावर झडप घालून मरावं लागतं. तेवी विषयाचरण आत्मघाता. जे जे विषयाचं आचरण करतात, विषयाची शरणागती करतात, विषयाचं अनुसरण करतात ते आत्मघात करतात, ते मरतात. ज्ञानोबरा म्हणतात म्हणून विषयाचं फल काय असेल तर मरण आहे, प्राणहरण आहे. आणि म्हणून ज्ञानोबरा म्हणतात जड असणाऱ्या विषयाची शरणागती करू नये, जीवाची शरणागती करू नये. मग करायचीच असेल तर संतांचं अनुसरण करावं. कारण बाकीच्याचं अनुसरण काही करू नये. आणि संतांचं अनुसरण करायचं ते सुद्धा देवमान्य संतांचं अनुसरण करावं. नाही तर अनेक संत आहेत पण ते लोकमान्य आहेत. लोकमान्य संतांचं अनुसरण करू नये, देवमान्य संतांचं अनुसरण करावं. महाराज म्हणतात नाहीतर फजिती होते. मग जर आपण लोकमान्य संतांच्या मागे गेलं की तुकोबरा सांगतात आंधळ्याच्या काठी लागले आंधळे. आंधळ्याच्या पाठीमागे जर चाललं तर काय होईल, आंधळ खड्ड्यात पडणार आणि आंधळ्याच्या पाठीमागे गेले तेही खड्ड्यात पडणार. म्हणून आंधळ्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नाही. महाराज म्हणतात पंथ जे चुकले ऐक नाही आपुले मतीचे तया मागे तयांचे तेचे हाल. महाराज म्हणतात जे आपल्या मतीने गेले ते पंथ चुकले आणि त्यांच्या मागे जे गेले त्यांचे तेची हाल. महाराज म्हणतात जे आपल्या मतीने गेले ते तर पंथ चुकलेलेच आहे आणि असे चुकलेले पंथ जे आहेत त्या पंथाच्या मागे जर आपण गेलो तर ज्ञानोबराय सांगतात तुकोबराय सांगतात चुकलेल्या पंथाच्या मागे गेल्यानंतर आपण सुद्धा चुकणार. म्हणून कोणाच्याही मागे जाऊ नये. मग कोणाच्या मागे जावं, देवमान्य संतांच्या मागे जावं किंवा मग भगवान परमात्म्याच्या मागे जावं. महाराज संतांचं अनुसरण करावं ठीक आहे, पण संतांचं अनुसरण करण्याकरता संत भेटतात का. संत भेटणं तर फार अवघड आहे. महाराज म्हणतात एखाद्या वेळेस भगवान परमात्मा भेटेल पण संत भेटणं काय आहे, अवघड आहे. तपे दाने व्रते गोविंद पै भेटे परे साधू न भेटे भाग्यविन. तप दान व्रत केलं तर गोविंद भेटे परी साधू न भेटे भाग्यविन. पण भाग्याशिवाय पुण्याशिवाय साधू भेटत नाही. किंवा बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगजेती करुणा केली, हरी जगजेती करुणा केली, बहु अवघड
गावाकड असे संत भेटी तरी जगजेटी करुणा केली. महाराज म्हणतात संतांचं अनुसरण करावं, पण संतांची भेट अत्यंत कठीण आहे. मग महाराज म्हणतात गोविंद भेटू शकतो ना, भगवान परमात्मा भेटू शकतो ना, मग देवाचं अनुसरण करा. देवाचं अनुसरण केलं तर फल काय? महाराज म्हणतात अनुसरे तो अमर झाला. ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं ते अमर झाले. अंतरला संसारा, आणि तो संसाराला अंतरतो. ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं ते संसाराला अंतरतात. कोणत्या संसाराला अंतरतात? संसार सांगत असताना महाराज म्हणतात संसार संसार तुकोबरायांनी गाथ्यामध्ये एक संसार सांगितला पहा. काम क्रोध सो संसार हो ही शिरभार चलावे. हिंदुस्थानी अभंगामध्ये काम क्रोध सो संसार म्हणजे काम क्रोधाधिक जे विकार आहेत ना, यांना संसार म्हटलं महाराजांनी. महाराज म्हणतात ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं ते काम क्रोधाधिक संसारापासून मुक्त झाले. म्हणजे विकाराची बाधा त्यांच्यावर होत नाही. हरिभक्तावर कधीही विकाराची बाधा होत नाही. काम क्रोधाची बाधा सामान्य मनुष्यावर होते, पण हरिभक्तावर होत नाही. महाराज म्हणतात पहा काम क्रोधा नाही चाले, 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 काम क्रोधा नाही चाले. हा भूती झाली समता, भूती झाली समता, हा भूती झाली समता. देव तया जवळी असे, देव तया जवळी असे. बुद्धी झाली सर्वता, बुद्धी झाली सर्वता, बुद्धी झाली सर्वता. देव तया जवळी आले, देव तया जवळी आले. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देव तया जवळी असे. महाराज म्हणतात काम क्रोधाची चाल हरिभक्तावर होत नाही का? अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. काम क्रोधाधिक संसारापासून तो अंतरतो. किंवा महाराज म्हणतात संसार संसार म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. यह संसारे, याला संसार म्हटलेले. कशाला? पुन्हा पुन्हा जन्माला यानं आणि पुन्हा पुन्हा मरणं याला संसार म्हणतात. आणि महाराज म्हणतात ह्या संसाराला सुद्धा ते भक्त अंतरतात. अंतरला संसारा. ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं ते अमर झाले, संसाराला अंतरले. पण या अभंगावर थोडी पहिल्या चरणावर शंका आहे. ते अमर झाले महाराज म्हणतात, पण अमर झाले म्हणजे नेमकं कसे अमर झाले? कारण देहाने अमर होता येतं का आत्म्याने अमर होता येतं? ते जे भक्त भगवान परमात्म्याचं ज्यांनी अनुसरण केलं ते देहाने अमर झाले की आत्म्याने अमर झाले? देहाने अमर झाले असं म्हणावं तर देह कोणाचाही अमर होत नाही. देह हा नाशवंत आहे का? नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह हा नाशवंत आहे. शरीर जात आगवे, हे नाशवंत स्वभाव आहे. शरीराला स्वभावताच नाश आहे आणि शरीर स्वभावता नाशवान असल्यामुळे शरीराने कोणालाही अमर होता येत नाही. 3 प्रकारचा नाश सांगितला ना, स्वभाव नाश, आश्रयनाश आणि परतानाश. 3ही प्रकारचा नाश शरीराला आहे आणि 3ही प्रकारचा नाश शरीराला असल्यामुळे महाराज म्हणतात शरीराने कोणालाही अमर होता येत नाही. आतापर्यंत शरीराने कोणी अमर झाला का? कोणीही शरीराने अमर झाला नाही. महाराज म्हणतात शरीराने अमर होत नाही. आणि आत्म्याने अमर, तर महाराज म्हणतात आत्मा अमरच आहे. आत्मा कधीच मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कधी उत्पन्न होत नाही आणि आत्मा कधी नष्टही होत नाही. अविनाशी तु तद्विद्ये येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. आत्म्याचा कधीही नाश होत नाही. मग आत्मा हा कायम अमर आहे आणि शरीराला मात्र अमर होता येत नाही. मग महाराज अमर झाला म्हणजे नेमकं कसा अमर झाला? तर महाराज म्हणतात अमर झाला म्हणजे कीर्ती रूपाने अमर झाला. शरीराने तर अमर होता येत नाही आणि आत्मा तर अमरच आहे. मग ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं अनुसरण केलं ते अमर झाले. म्हणजे महाराज म्हणतात ते कीर्ती रूपाने अमर झाले. ज्यांनी ज्यांनी भगवंताचं अनुसरण केलं, भगवंताशी एकरूप झाले, ते कीर्तीने अमर झाले. ते त्यांचं शरीर जरी गेलं तरी त्यांची कीर्ती मात्र कधी संपत नाही. महाराज तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका मरणे तिसरे, तुका म्हणे एका मरणे तिसरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे.
एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एका मरण्याची सरे त्यांचं मरणाने संपलं मरण झालं की झालं त्यांना पुन्हा देह प्राप्त होत नाही महाराज म्हणतात पण उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम कीर्ती त्यांची माग उरते म्हणजे कीर्ती रूपाने ते अमर होतात तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने ते काय होतात अमर होऊन जातात किंवा महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर होते राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जगामध्ये त्यांच्या कीर्ती राहतात म्हणजे कीर्ती रूपाने ते अमर होतात त्यांची कीर्ती कधीही संपत नाही म्हणून महाराज म्हणतात अनुसरे तो अमर झाला अंतरला संसाराला अंतरला म्हणजे महाराज म्हणतात जसं प्रत्येक जीवाला पुन्हा पुन्हा गर्भवासाला यावं लागतं त्या भक्तांना पुन्हा गर्भवास पाहावं लागत नाही अभंगाचं दुसरं चरण न देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती देखती गर्भवास कधी दास विष्णूचे महाराज म्हणतात न देखती गर्भवास जे विष्णूचे दास असतात जे भगवान परमात्म्याचं अनुसरण करतात देवाची भक्ती करतात देवाचं चिंतन करतात नामस्मरण करतात देवाच्या मार्गाने जे चालतात परमार्थाच्या मार्गाने जे चालतात महाराज म्हणतात न देखती गर्भवास विष्णूचे दास होतात ते गर्भवास करण्याकरता नेलं मिठाची हत्तीन जर इंद्रियांमध्ये स्नान करण्याकरता नेली तर ती बाहेर येईल का पुन्हा लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी मिठाची हत्तीन केली आणि तिला जर पाण्यामध्ये स्नान घातलं की ते मिठाची हत्तीन पुन्हा पाण्यातून बाहेर येत नाही ते पाणी स्वरूप होऊन जाते तेवी मजसी एक वाट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा ज्याप्रमाणे भक्ती करून जे भगवान परमात्म्याशी एकरूप झाले त्यांना पुन्हा पुनरावृत्तीची वाट मोडली गा पुन्हा त्यांना पुनरावृत्तीला यावं लागत नाही त्यांना गर्भवास पाहावं लागत नाही किंवा ज्ञानोबरांनी फार गोड गोड उदाहरण दिलेले पहा ज्ञानोबर म्हणतात ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे हे करता परे ऊस नव्हे पंडुसुता जिया परी एकदा ऊसाची साखर झाली की साखरेचा पुन्हा ऊस करता येतो का साखरेचा पुन्हा ऊस होत नाही साखरेचा नो हे ऊस आम्हा कायचा गर्भवास तुकोबराय सांगता साखरेचा पुन्हा ऊस होत नाही
त्याप्रमाणे भगवत भक्ताला गर्भवास पाहावा लागत नाही. न देखती गर्भवास, कधीही ते गर्भवास पाहत नाही. पहिला अर्थ ते गर्भवासच पाहत नाही, गर्भवासाला येतच नाही. दुसरा अर्थ असा आहे, गर्भवास न देखती म्हणजे कधी कधी जरी एखाद्या वेळेस त्यांची इच्छा असेल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे. भगवत भक्ताला जर जन्माला येण्याची इच्छा झाली तर तो गर्भाला आल्यानंतर भगवान परमात्मा गर्भवास न देखते म्हणजे गर्भवासाचं दुःख त्याला होऊ देत नाही. महाराज म्हणतात काय करतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय सता नाम तुझे. भगवंताचं नाव जर हृदयात असलं तर गर्भवासाचं दुःखच होते. महाराज असं कसं, अहो रेल्वेचा प्रवास करायचा आणि धक्काबुक्की होणार नाही असं कधी होईल का? रेल्वेच्या प्रवासात धक्काबुक्की ही ठरलेलीच आहे. मग रेल्वेच्या प्रवासात धक्काबुक्की जशी होते तसं गर्भवासाला आलं म्हणजे गर्भवासाचं दुःख आहेच ना. तुमच्या भगवत भक्ताला कसं काय गर्भवासाचं दुःख होणार नाही? महाराज सांगतात रेल्वेच्या डब्यात प्रवेश करायचं म्हणजे धक्काबुक्की होती, बरोबर आहे. पण कोणाला? जनरल डब्यात जे बसतात त्यांना धक्काबुक्की होते. ज्यांचं तिकीट आरक्षित आहे, एसीच्या डब्यात जे बसतात त्यांना धक्काबुक्की आहे का? त्यांना धक्काबुक्की नाही, कारण त्यांचं तिकीट हे आरक्षित आहे, त्याच्यामुळे त्यांचं तिकीट त्यांना ठरलेलं आहे, त्यांना धक्काबुक्की होत नाही. तसं महाराज म्हणतात ज्यांनी भगवंताची भक्ती केली, ज्यांच्या हृदयात भगवंताचं नाव आहे, त्यांना गर्भवासाचं दुःख नाही. मग गर्भवासाचं दुःख कोणाला आहे? मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. मुनिमुक्त झाले या गर्भवासाच्या भेने भेने. गर्भवासामध्ये दुःख आहे, गर्भवासामध्ये दुःख आहे म्हणून मुनिमुक्त होऊन गेले. पण महाराज म्हणतात आम्हा विष्णुदासा सुलभतो. का? कारण भगवंताचं नाम मुखामध्ये असल्यामुळे, अंतकरणामध्ये असल्यामुळे भगवत भक्ताला मात्र गर्भवासाचं दुःख नाही, सामान्य जनतेला मात्र दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतात न देखते गर्भवास, गर्भवासाचं दुःख त्यांना होत नाही. किंवा तिसरा अर्थ असा केला, न देखती गर्भवास म्हणजे त्या भगवत भक्ताला जरी गर्भवास घ्यावा लागला तर भगवंताची भक्ती केल्यामुळे भगवंतावर त्याच्या भक्तीचं ऋण होतं आणि भगवान परमात्मा स्वतः त्याचे गर्भवास भोगतो. याच्यासाठी आपल्याकडे प्रसिद्ध कथा सांगतात. आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या पर्वकाळाचा द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरते. आणि या द्वादशी साधनाने अंबरीश राजा त्यांनी द्वादशीचं व्रत केलं आणि द्वादशीचं व्रत करायचं असताना त्या दिवशी त्याच्याकडे दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर आता द्वादशीचं पारणं सोडायचं. पण ते दुर्वास ऋषी आले त्यांनी सांगितलं मला सुद्धा द्वादशी सोडायची आहे. मग सांगितलं ठीक आहे द्वादशी सोडू. पण दुर्वास ऋषीने सांगितलं माझं स्नान राहिलं आणि स्नान राहिल्यामुळे मी स्नान करून येतो, नंतर आपण द्वादशी सोडू. पण द्वादशीला इकडे सूर्य उदयला आणि द्वादशीचा पर्व काळ जो आहे तो निघून चालला. मग अंबरीश राजाने काय केलं, त्या ब्राह्मणाला विचारलं काय करावं आता, पर्व काळ तर निघून चालला, दुर्वास ऋषी अगोदर आलेले नाही आणि त्यांच्या येण्याच्या अगोदर अतिथीच्या अगोदर भोजन करू नये असा नियम आहे. मग काय करावं? त्या ब्राह्मणाने सांगितलं एक उपाय आहे, हातावर पाणी घ्या आणि आचमन करा. आचमन केल्याने द्वादशी सोडल्यासारखी होते आणि तुम्ही जेवल्यासारखं होत नाही, दोन्ही पण काम होतात. ठीक आहे म्हणून अंबरीश राजाने काय केलं, ते आचमन घेतलं आणि आपली द्वादशी सोडली. आचमन केल्यानंतर दुर्वास ऋषी जेव्हा आल्यानंतर पाहिले तर अंबरीश राजाचा चेहरा एकदम टवटवीत पाहिला, प्रसन्न पाहिला. दुर्वास ऋषीला वाटलं हे नक्की जेवले. विचारलं तुम्ही जेवण केलं? त्यांनी सांगितलं जेवण केलं नाही आम्ही. मग त्यांनी सांगितलं फक्त द्वादशीचा पर्व काळ टळू नये म्हणून मी काय केलं, आचमन केलं. आचमन केलं म्हटल्यानंतर दुर्वासाने सांगितलं की मी माघारी असताना माझ्या देखत तुम्ही माझ्या माघारी आचरण केलंच कसं, आचमन केलंच कसं? त्याच्यानंतर त्या दुर्वासाने शाप दिला त्यांना की ज्या गर्भवासातून मुक्त होण्याकरता तुम्ही हे व्रत करत होता ना, तर तुम्हाला 10 गर्भवास घ्यावा लागतील, म्हणजे 10 जन्म घ्यावा लागतील आणि गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. त्या दुर्वासाने शाप दिला. शाप दिल्यानंतर ते भगवंताला काही सहन झालं नाही. दुर्वास ऋषीने शाप दिल्यामुळे भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं आणि ते दुर्वास ऋषींच्या पाठीमागं लागलं. दुर्वास ऋषी पुढे पळतात, सुदर्शन चक्र मागं. वाचवण्याकरता दुर्वास ऋषी इंद्राकडे गेले. इंद्राने सांगितलं पडत्या बुरुजाला हात देऊ नये म्हटलं. एखादी भिंत पडत असेल ना त्याला हात देऊ नये. तसं आता भगवंताचं चक्र तुमच्या पाठीमागं लागलेलं आहे, आमचं दार बंद आहे, आमच्याकडे सध्या एंट्री बंद आहे. त्या दुर्वास ऋषीला इंद्राने काही घेतलं नाही. इंद्राने घेतलं नाही. मग पुढे ते ब्रह्मदेवाकडे निघाले. ते ब्रह्मदेवाला कळालं आपल्याकडे गिराईक येणार आहे. ब्रह्मदेव अगोदरच बाहेर निघून गेले. भगवान शंकराकडे गेले पण त्यांनी काही घेतलं नाही. शेवटी भगवान विष्णूला शरण गेले. सांगितलं तुमच्या त्या सुदर्शन चक्राला आवरा. तेव्हा देवाने सांगितलं माझ्या भक्ताचा अपराध केला ना, मग मी हे सुदर्शन चक्र आवरू शकत नाही, भक्तालाच शरण जा. पुन्हा दुर्वास ऋषी अंबरीश राजाला शरण आले आणि अंबरीश राजाला शरण आल्यानंतर त्यांनी ते चक्र अडवलं आणि सांगितलं की तुम्ही त्यांच्या पाठीमागं लावू नका. मग अंबरीश राजाचं ऐकून त्या सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला. शेवटी त्या अंबरीश राजाला त्या दुर्वास ऋषीने सांगितलं ठीक आहे मी शाप तर दिला म्हणे आता, पण तो शाप काय मागं घेता येत नाही. मग उशाप देतो. काय उशाप देतो की तुला जे 10 गर्भवास घ्यावे लागणार आहे ते तुझ्यावरचे जर कोणी ते गर्भवास भोगले तर ते भोगता येईल म्हटले, पण तो शाप माघार घेता येत नाही. मग भगवान परमात्म्याने स्वतः त्या अंबरीषाचे 10 गर्भवास भक्ता कारण येणे घेतली आई 10 गर्भवास सोसी वनमाळी 10 गर्भवास सोसी वनमाळी 10 गर्भ
नेने घेतले स्याळे 10 गर्भवास सोसले वनमाळे. भगवान परमात्म्याने अंबरीश राजाचे 10 गर्भवास सोसले की नाही. भक्ताकारणे कैसी जन्म 10 घेतले. हा अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. त्या कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोहे गजेंद्राचा धावा तुहा केला विठाई. या अभंगामध्ये सुद्धा अंबरीश राजा करता 10 जन्म भगवान परमात्म्याने ती घेतलेले आहेत. हे पुढचं आहे. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. भक्ताकारणे कैसी कष्टलीस विठ्ठई. भक्ताकारणे कैसी कष्टलीस विठ्ठले अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. हे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोहे या अभंगामध्ये चरण आहे की अंबरीश राजासाठी 10 जन्म भगवान परमात्म्याने घेतले. म्हणजे न देखती गर्भवास. स्वतः भगवान परमात्मा त्यांचे गर्भवास असतो म्हणून महाराज म्हणतात न देखते गर्भवास. हरेच्या भक्ताला गर्भवास पाहावा लागत नाही. जरी गर्भवासात आला तर त्याचं दुःख होत नाही किंवा भगवान परमात्मा स्वतः त्यांचे गर्भवास सहन करतात म्हणून महाराज म्हणतात न देखते गर्भवास. कधी दास विष्णूचे. विष्णूच्या दासाला गर्भवास सहन करावे लागत नाही. महाराज म्हणतात मग भगवान परमात्मा काय करतो. जे भक्त आहेत ज्यांनी देवाचं अनुसरण केलं त्यांचे सगळे लळे पुरवतो. अभंगाचं माता विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे विठोबा रघुमाई. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखते गर्भवास. कधी दास विष्णूचे. महाराज सांगतात विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं अनुसरण केलं भगवान परमात्म्याची भक्ती केली भगवान परमात्मा काय करतो. महाराज म्हणतात विसंबेना माता बाळा. ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं ना भगवान परमात्मा त्यांना कधीच विसरत नाही. कशा प्रकारे दृष्टांत दिला तुकोबराने. विसंबेना माता बाळा. माता बाळा विसंबेना. माता माऊली आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला कधीच विसरत नाही. विसरते का. आपल्या मुलाला आई कधीच विसरत नाही. आपल्या लहान मुलाचा सांभाळ ज्याप्रमाणे आई करते त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताचा सगळा लळा पूर्ण करतो. आई कशी लहान मुलाचा सांभाळ करते. महाराज म्हणतात लहान मुलाच्या प्रत्येक गोष्टी ही आई करते. कारण लहान मुलाचं सर्वस्व जीवन हे आईवरच अवलंबून असतं. ते दुसऱ्या कोणाचंही अनुसरण करत नाही. फक्त आपल्या आईचंच अनुसरण करतं. आणि ते आईचं अनुसरण करत असल्यामुळे त्या आईला त्या मुलाचं सगळं करावं लागतं. ज्ञानोबा सांगतात ते एकवटोने जे एक क्षणी अनुसरले गा माझे वाहनी तेव्हाचे तयाचे चिंतवणी मजची पडली. ज्ञानोबराने तिथं गोदोडान दिलं. अनन्यास चिंतयंतो माम हे जना परुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहं पै सर्व भावेसे उखिते. जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गळू उद्यमाते कोणाही नेणे. ज्याप्रमाणे आईच्या पोटामध्ये आलेला जो मुलगा असतो तो गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. तो कोणत्याही प्रकारच्या उद्योगाला जाणत नाही. स्वतःचं पोट कसं भरावं त्याला माहीत नाही. तर त्या गर्भाचं पोट कोण भरते. माताच भरते. त्या गर्भाला आपण काय खाल्ल्यानंतर त्या गर्भाला इजा होणार आहे याची काळजी कोण घेते.
आईच घेते. लहान मुलाचा सर्वस्वी सांभाळ आई करते. जन्माला आला लहान असतो तेव्हाही त्याचा सांभाळ कोण करते? आईच करते. लहान मुलगा असतो एकदम लहान, त्या लहान मुलाला भूक लागलेली कळत नाही, तहान लागलेली कळत नाही, पोट दुखा लागलेले कळत नाही. ते लहान मुलगा फक्त रडत असतो. फक्त रडत असतात. तो रडायला लागला की आईला समजते याला काहीतरी झालं. त्या लहान मुलाची भूक सुद्धा ज्ञानोबा म्हणतात आईला लागते. जे अपत्य थान येऊन निघे तयाचे भूकते मायेसीच लागे, एरवे ते शब्दे काय सांगे मग स्तन्य देरी. ज्ञानोबा म्हणतात लहान मुलगा जर असेल तर लहान मुलाची भूक सुद्धा कोणाला लागते? आईला लागते. एवढा आई त्याचा काय करते? सांभाळ करते. विसंबेना माता बाळा, आई कधीही आपल्या बाळकाला विसरत नाही, नेहमी त्या मुलाचा सांभाळ करते. तैसा लळा पाळावा, त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताचा लळा काय करतो? पूर्ण करतो. ज्ञानोबा सांगतात लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हायसी. संतांसारखं श्रीमंत माहेर असेल किंवा भगवान परमात्म्यासारखं श्रीमंत माहेर असेल तर लळे यांचे लळे सरती. काही लाड भगवान परमात्माकडे करा. जसं एखाद्या मुलीचं जर माहेर श्रीमंत असेल ना तर त्या मुलीने माहेराकडे कोणताही लाड करू द्या, तर त्या मुलीनं काही मागितलं माहेराकडे तर ते माहेरातले लोक काय करतात? तिचा लाड पूर्ण करतात. तसा भगवान परमात्माकडे भक्ताने काहीही मागू द्या, भगवान परमात्मा त्या भक्ताच्या काय करतो? लाड पूर्ण करतो. पातया माझे असायोजाचे चाड, तरी त्याची पूर्वी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेमसुये. जर भक्ताने देवाकडे मुक्ती मागितली ना, देव भक्ताला मुक्ती देऊन टाकतो. आणि जर भक्ताला देवाची सेवा करायची असेल ना तर त्या सेवेमध्ये प्रेम निर्माण करतो. भगवान परमात्मा जे भक्ताला पाहिजे ते भगवान परमात्मा भक्ताला देतो. तैसा लळा पाळावा, विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा. आणि महाराज म्हणतात असा जो भगवान परमात्मा आहे ना, कोणाचा लळा पूर्ण केला? महाराज म्हणतात अनेक भक्तांचा तर त्याने लळा पूर्ण केला, लाड पूर्ण केलाच, परंतु माझा अनुभव आहे, महाराज म्हणतात माझं स्वतःचं रक्षण त्या भगवान परमात्म्याने केलं. अभंगाचं शेवटचं त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी
झालया किंवा तुकया रक्षिता तो झाला. महाराज म्हणतात त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली. महाराज तुकोबाराय सांगतात की असा जो भगवान परमात्मा आहे, ज्यांनी ज्यांनी त्यांचं अनुसरण केलं त्यांचा लळा भगवान परमात्म्याने पूर्ण केला. त्या भक्ताचं रक्षण भगवान परमात्म्याने केलं. पण महाराज म्हणतात स्वतः मी सांगतो त्रिभुवने ज्याची सत्ता तो रक्षिता झाला, त्यांनी माझं स्वतःचं रक्षण केलं. तुकया रक्षिता तो झाला. स्वतः मला माझं रक्षण जर कोणी केलं असेल तर महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याने माझं रक्षण केलं. कोण्या भगवान परमात्म्याने? त्रिभुवने ज्याची सत्ता, ज्याची सत्ता त्रिभुवनावर आहे त्या भगवान परमात्म्याने माझं रक्षण केलं. तिन्ही भुवनावर कोणाची सत्ता आहे? त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. पहा, आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरे उगे नसावे, पहावे पावके दहावे वर्षावे जडे, पर्वते बैसका न संडावे, समुद्री रेखा नुलंडावे, पृथ्वी आभूते वहावे, आज्ञा माझी ही भगवंताची सत्ता आहे. की भगवान परमात्म्याची संपूर्ण त्रिभुवनावर सत्ता आहे. एवढंच नाही, आपल्या संपूर्ण त्रिभुवनाला प्रकाश देणारा जो चंद्र आणि सूर्य आहे, तर चंद्राच्या आणि सूर्याच्या प्रकाशावर तुम्ही आम्ही जगतो, संपूर्ण त्रिभुवन चालतं. तर महाराज म्हणतात त्या चंद्र सूर्याला जरी सत्ता कोणाची असेल तर देवाची सत्ता आहे. यदा आदित्यगतम तेजो जगत भासे ते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. चंद्राच्या ठिकाणी जे तेज आहे, सूर्याच्या ठिकाणी जे तेज आहे, प्रकाश देण्याचं जे सामर्थ्य आहे, भगवान म्हणतात तर तेजो विद्यमामकम, ते तेज माझा आहे. माझ्याच तेजाने सूर्य काय करतो? प्रकाशित देतो. चंद्र सुद्धा प्रकाश देतो, तो माझ्यामुळेच प्रकाशित देतो. म्हणजे त्रिभुवनाला प्रकाश देणारा चंद्र सूर्यावरही देवाची सत्ता आहे. महाराज म्हणतात अहो एवढंच नाही, वृक्षाचं पान जरी हाणायचं असेल तर देवाची सत्ता लागते. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. महाराज म्हणतात एवढ्या त्रिभुवनावर भगवान परमात्म्याची सत्ता आहे. म्हणून म्हणतात महाराज म्हणतात त्रिभुवने ज्याची सत्ता, आणि तो परमात्मा तुकया रक्षिता तो झाला. तुकोबाराय म्हणतात माझं रक्षण सुद्धा त्या भगवान परमात्म्याने केलं. आम्ही काय केलं? महाराज म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती केली, भक्तीचं अनुसरण केलं. भक्तीचं अनुसरण केल्यामुळे त्या भगवान परमात्म्याने आमचंही रक्षण केलं. आमचं रक्षण केलं म्हणजे आमचा संपूर्ण संसार तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्यानेच केला, हे का नाही? म्हणून माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. भक्त फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन करत असतो, त्यांच्या संसाराची चिंता देवाला करावी लागते. म्हणून तुकोबाराय सांगतात आमचा सगळा संसार भगवान परमात्म्यानेच केला. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक. तुकोबारायचा सर्व संसार भगवान परमात्म्याने केला. म्हणून महाराज म्हणतात त्रिभुवने ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला, न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने तुकोबारायने ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं अनुसरण केलं, देवाची भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं, जीवनामध्ये परमार्थ केला, अशा भगवत भक्ताला कोणती गती प्राप्त होते? तर महाराज म्हणतात देवाला अनुसरण केल्यामुळे ते देव स्वरूपाला प्राप्त होतात, भगवत स्वरूपाला प्राप्त होतात. तद्वत काकांनी सुद्धा जीवनामध्ये जर काय केलं असेल तर त्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली. ज्ञानोबाराय तुकोबारायवर अत्यंत त्यांची श्रद्धा होती, निष्ठा होते. निष्ठेने जसे ज्ञानोबारायची वारी करायचे, जशी तुकोबारायची वारी करायची, तसंच आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी त्यांनी कधीच चुकू दिली नाही. जीवनामध्ये आषाढी कार्तिकीची वारी त्यांनी केली, परमार्थ केला, अनेक लोकांना परमार्थाला लावलं. आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये बघा सप्ताहाला 25 वर्ष पूर्ण झाले होते आणि रौप्य महोत्सव होता. तर त्यांची इच्छा होती रौप्य महोत्सव फार मोठा करायचा. पण नेमकं असं झालं, रौप्य महोत्सवाच्या वेळेस कोरोना होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये रौप्य महोत्सव मोठा करता आला नाही, पण जरी सप्ताह बंद ठेवला नाही. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम केला. ज्ञानोबारायचं चरित्र, तुकोबारायचं चरित्र, हे दोन्ही चरित्र त्या ठिकाणी आम्ही कोरोनाच्या काळामध्ये केलं. ज्ञानेश्वरीचं पारायणही केलं आणि कीर्तनही त्या ठिकाणी केले. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सप्ताह बंद ठेवला नाही, एवढी त्यांची निष्ठा होती. अखंड तो सप्ताह चालू ठेवला. जो सप्ताह जो परमार्थ त्यांनी आपल्यापर्यंत आणला, तोच परमार्थ आता आपण सर्वांनी मिळून पुढे चालवायचा आहे. तर जीवनामध्ये त्यांनी परमार्थ केला, भगवंताची भक्ती केली. आणि म्हणून महाराज म्हणतात अशा भगवत भक्तांनी ज्यांनी ज्यांनी देवाचं अनुसरण केलं ते आपोआप देवाला प्राप्त होतात. त्यांनी देवाला प्राप्त व्हावं अशी आपल्याला प्रार्थना करण्याची गरज नाही, कारण जीवनामध्ये त्यांनी परमार्थ तसा केला, भक्तीच अशी केली की ते आपोआप देवाला प्राप्त झाले. ज्ञानोबा सांगतात मरणा आयलीच कडे जे मज मिळून गेले पुढे, मग मरणी अनेकीकडे जातील केवी. मरणाच्या अगोदरच भक्ती करून जे भगवान परमात्म्याशी एकरूप झालेले आहे, ते मरणाच्या नंतर भगवान परमात्म्याशी एकरूप होईल की नाही असं म्हणायचं नाही. जे अलीकडेच भगवान परमात्म्याशी मिळून गेलेले ते मरणानंतरही भगवत स्वरूपच होतात. म्हणून महाराज म्हणतात असे जे अनुसरण करतात त्यांना अमरता प्राप्त होते, म्हणजे कीर्ती रूपाने ते अमर होतात. तसं काका आज आपल्यातून गेले, पण कीर्ती रूपाने मात्र अखंड आपल्यामध्ये राहतील. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा होती. झालेली कीर्तन रूपी सेवा
सर्व साधू संतांच्या चरणी अर्पण करून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. त्याचप्रमाणे सेवेसाठी उपस्थित असलेले सर्वच नातेवाईक, त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी माझ्यासमोर आहेत, त्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. सर्व टाळकरी मंडळी आहेत, गायनाचार्य मंडळी आहेत, मृदंगाचार्य महाराज आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम दाखवतात आमचे कार्तिक दादा, त्यांचं चैतन्याची माऊली हे चॅनल आहे, त्या चॅनलवर ते लाईव्ह कार्यक्रम दाखवतात. आपल्या भागात कुठेही कार्यक्रम असला की त्यांच्या चॅनलवर ते लाईव्ह दाखवतात. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. घ्यायचे का म्हणा. संजय महाराज डोंगरे त्यांना साथ करू. बबन महाराज